नमस्कार. आज आपण इथे भरल्या वांग्याची रेसिपी बघणार आहोत. तर त्याच्याकरता ताजी हिरवी कोवळी आणि काटेदार अशी वांगी घ्यायची आहेत. व्यवस्थित अशी साफ करून कापून आपण इथे वांगी घेतली आहेत. त्याला आता पाण्यात ठेवलेले आहेत. एका भांड्यामध्ये अर्धी वाटी दाण्याचा कूट, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून, मुठभर कोथिंबीर, हळद आणि आपल्याला लागणार आहे आलं, लसूण आणि खोबरं जाडसर कच्चंच कुटून घेतलेलं आहे. नंतर आपण ह्याच्यामध्ये घाटी मसाला घ्यायचा आहे चवीपुरता. धना जिरा पावडर घालायची. नंतर आपण इथे लाल तिखट घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तो मी इथं थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालेल. आणि हा मसाला आपण व्यवस्थित असा हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता जाडसर असा हा मसाला आपण सिमला मिरची, दोडका किंवा कारलं ह्या भाज्यांमध्ये सुद्धा हा मसाला भरून भरल्या भाज्या तुम्ही बनवू शकता. कांदा वगळता हा मसाला बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. रात्री ठेवून सकाळी तुम्ही घाईच्या वेळेस जर डब्याला तुम्हाला भरली भाजी द्यायची असेल तर तुम्ही हा मसाला वापरू शकता. आयत्या वेळेस फक्त कांदा कापून टाकायचा त्याच्यामध्ये. तर आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण वांग्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित असा दाबून असा भरायचा आहे. तर मसाला असा आपण जर व्यवस्थित दाबून भरला तर वांग शिजताना आपल्याला थोडंसं पाणी पण घालणार आहे. तर त्या पाण्यामुळे कधी मसाला खूप बाहेर येतो आणि वांगी पूर्ण मोकळी होतात. तर तसं व्हायला नको, त्याच्याकरता अगदी दाबून असा मसाला आपण इथे वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्याच्याकरता कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं. वांग्याला थोडंसं तेल मी तर जास्त वापरत आहे, कारण चमचमीत आणि छान अशी वांगी आपल्याला तरीदार बनवायची आहेत. त्याच्यामुळे थोडंसं तेल, मसाला आपला खाली लागू नये त्याच्याकरता थोडंसं तेल जास्त वापरायचं. जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता तडतडी त्याची फोडणी झाली की आपण त्याच्यावरती ही वांगी सोडायची आहेत. तर वांग्यांना तेलावर जास्त परतायचं नाही, अगदी 1 मिनिट ही वांगी आपण तेलावर परतून घ्यायची. जास्त परतली तर वांगी तळसतात आणि नंतर ती शिजायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे 1 मिनिट वांगी आपण इथे वाफवून घ्यायचे आहेत. थोडीशी आलटापलटी करायची. थोडासा वांग्याचा कलर बदलला की थोडासा आपण याला वाफवून घ्यायचं आहे. तर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून अगदी 1 मिनिट वांगी वाफवून घेऊया. आणि अगदी शेवटी आपण ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे. आता ज्या ताटामध्ये आपण मसाला बनवला होता त्या ताटामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. वांग्याला जास्त आपण पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला वांगी जास्त पातळ म्हणजे रस्सा करायचा नाही आहे. भरलं वांगं म्हणजे अगदी मसालेदार वांगं बनवायचं आहे. त्याच्यामुळे अगदी थोडंसं बेताचं पाणी घालायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट आपण वांग्यांना छान असं मिडियम गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त असं मसाल्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे आणि वांगं पण शिजले का आपण आता चेक करूया. व्यवस्थित अशी वांगी आपण तळापासून पहिलं हलवून घ्यायची, व्यवस्थित खाली वगैरे लागलेत का. अधूनमधून पण झाकण काढून तुम्ही वांगी थोडीशी हलवून घेतली तरी चालेल. आणि वांगा आपण आता चेक करूया. व्यवस्थित अशी वांगी आपली छान मऊ अशी शिजलेली आहेत. आणि गॅस आता आपण बंद केलेला आहे आणि बघू शकता मस्त अशी वांगी आपली तयार झालेली आहेत. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अशी ही वांगी तुम्ही गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. मस्त. आणि 4 घास तर नक्कीच जास्त जाणार आहेत. शिवाय जेवण झाल्यानंतर ताट मात्र तुम्ही चाटून पुसून खाणार आहात. ह्याची मात्र मी गॅरंटी देते की वांगं अगदी चवीला भन्नाट झालेलं आहे. तर अशी भरल्या वांग्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि कशी झाली आहे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.